नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमा कधी आहे? या वेळेतच करा वडाची पूजा। जाणून घेऊया शुभ मुहूर्त। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे हे वटपौर्णिमेचे व्रत हा सण हिंदू संस्कृतीतील सुवासिनीसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असा मानला जाणारा असा हा सण आहे। हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सुहासित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीसह 7 जन्माच्या सोबतीची प्रार्थना करत असतात। असे हे वटपौर्णिमेचे व्रत हे स्त्रिया साजरे करत असतात। तर वटपौर्णिमेला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो। तसेच सावित्रीने याच वृक्षाखाली आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रतेच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते, अशी ही कथा आहे। तर या कथेतूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळेच सुहासिनी स्त्रिया सावित्री देवीप्रमाणेच आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावे म्हणून हे वटपौर्णिमेचे व्रत करत असतात। तर असे हे वटपौर्णिमेचे व्रत स्त्रिया मनोभावे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करत असतात। तर असे हे व्रत 2026 ला कधी आहे, याची सुरुवात कधी आहे ते आता आपण पाहूया। तर वटपौर्णिमा ही आपण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण आपण साजरा करत असतो। तर अशी ही ज्येष्ठातली पौर्णिमा ही कधी सुरू होत ते आता आपण पाहूया। तर ही पौर्णिमा 28 जून रविवारी उत्तर रात्री 3:06 पासून ही ज्येष्ठ पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती ही 29 जून सोमवारी उत्तर रात्री 5:26 पर्यंत ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे। त्यामुळे आपण उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ही आपण 29 जून 2026 ला सोमवारी आपण ही वटपौर्णिमा आपण साजरी करणार आहे। कारण त्याचा सूर्योदय पासून ही वटपौर्णिमा आपण लागत आहे आणि सूर्योदय हा पहाटे 5:28 पासून होत आहे। असे हे असल्यामुळे आपण वटपौर्णिमा ही आपण 29 जून 2026 ला सोमवारी ही आपण साजरी करत आहे। तर वटपौर्णिमा ही आपण 29 जूनला साजरी करणारच आहे, पण त्यातले शुभ मुहूर्त कोणते, आपण कोणत्या शुभ मुहूर्तावरच आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया। तर 29 जूनला पहिला मुहूर्त हा 29 जूनला सकाळी 6:27 पासून ते सकाळी 11:56 पर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावरही आपण वडाची पूजा केली तरी चालते। तर असा हा पहिला शुभ मुहूर्त आहे। तसेच 29 जूनला दुसरा शुभ मुहूर्त हा 11:56 पासून सकाळी ते दुपारी 12:52 पर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे। अभिजित मुहूर्त हा अतिशय शुभ मुहूर्त असा मानला गेलेला आहे। या वेळेत आपण पूजा केली तर अतिशय शुभ असे म्हटले जाते। त्यामुळे अभिजित मुहूर्तावर आपण डोळे झाकून या वेळेत आपण वडाची पूजा ही आपण अवश्य करायची आहे, कारण हा अभिजित मुहूर्त आहे। तसेच तिसरा शुभ मुहूर्त हा 12:52 पासून ते दुपारी 1:47 पर्यंत हा तिसरा शुभ मुहूर्त आहे। तसेच चौथा शुभ मुहूर्त हा 2:43 पासून ते 5:37 पर्यंत आपण वडाची पूजा ही आपण करू शकतो।
तसेच 5वा मुहूर्त हा 5:37 सायंकाळी ते सूर्यास्तापर्यंत 7:22 हा 5वा शुभ मुहूर्त आहे. तर ह्या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच आपण वडाची पूजा ही आपण करू शकतो. तसे पाहता वटपौर्णिमा हे याला अतिशय शुभ योग असे म्हटलेले आहे. तर यावेळेत आपण वडाची पूजा केली तरी चालते. तसेच वटपौर्णिमेला भद्राचे सावट आहे. यावेळेस भद्राचे सावट आहे, मात्र आपण मुळीच भीती बाळगायची नाही. कारण यावेळेस सुद्धा आपण भद्राचे सावट असले तरी पण आपण यावेळेस आपण वडाची पूजा ही आपण करू शकतो. तसेच आता हे कोणते मुहूर्त आहेत की या मुहूर्तावर सुद्धा आपण वडाची पूजा ही आपण करू शकतो. तसेच चौघडी या शुभ मुहूर्त, तर हा लाभ मुहूर्त आहे. तो सकाळी 8:54 ते 10:39 हा लाभ शुभ मुहूर्त आहे. यावेळेस सुद्धा आपण वडाची पूजा आपण करू शकतो. तसेच अमृत शुभ मुहूर्त हा सकाळी 10:39 ते दुपारी 12:24 हा अमृत शुभ मुहूर्त आहे. यावेळेस सुद्धा आपण वडाची पूजा केली तरी चालते. तसेच शुभ मुहूर्त हा दुपारी 2:08 ते दुपारी 3:53 यावेळेस सुद्धा आपण वडाची पूजा ही आपण अवश्य करावी. तसेच उद्योग शुभ मुहूर्त हा सायंकाळी 5:38 ते सूर्यास्ताला 7:22 आपण वडाची पूजा ही आपण करू शकतो. तसेच भद्राकाळ हा सोमवारी पहाटे 3:09 ते उत्तरात्री 4:19 आहे. मात्र यावेळेस आपण भद्राचे सावट असले तरी आपण यावेळेस आपण वडाची पूजा आपण केली तरी चालेल. मात्र राहू काळ आणि यमघंट आहेत. याचे शुभ मुहूर्त हे मुहूर्त अतिशय अशुभ असे मानले गेलेले आहे. तर यावेळेस आपण वडाची पूजा करायची नाही. तर असा हा राहू काळ हा सायंकाळी 5:38 ते 7:22 आहे. तसेच यमघंट हा दुपारी 1:47 ते 2:43 हा यमघंट आहे. तर असे हे राहू काळ यमघंट हे अशुभ मुहूर्त असतात. तर यावेळेस आपण वडाची पूजा ही आपण मुळीच करायची नाहीत. जे लोक राहू काळ यमघंट मानत नाहीत त्यांनी दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळी 7:22 पूजा केली तरी चालते. मात्र जे लोक राहू काळ यमघंट मानतात त्यांनी मी आता सांगितलेल्या वेळेवर मुळीच पूजा करायची नाही. तर असे हे शुभ मुहूर्त मी तुम्हाला 5 सांगितलेले आहेत. तर या 5 शुभ मुहूर्तावर आपण वडाची पूजा केली तरी चालते. तर ह्या शुभ मुहूर्तावर आपण पूजा करावी आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे अशी आपण प्रार्थना करावी. तर असा माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.